जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, कालच मी एक यूट्यूब अपडेट रिलेटेड व्हिडिओ बनवला होता। जर तुम्ही अजूनही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून बघू शकता। तर एक यूट्यूबवरती अपडेट आलेला आहे लाईव्ह बद्दल। आणि मित्रांनो, जर तुम्ही यूट्यूबवरती लाईव्ह करत असाल सुरुवातीला ज्यावेळी तुमचे सबस्क्रायबर कमी असतात, तर मित्रांनो त्यावेळी तुमचे सबस्क्रायबर लवकरात लवकर कंप्लीट होऊ शकतात। सो मित्रांनो, तुम्ही ते अपडेट बघितले नसेल तर नक्की बघा। आणि मित्रांनो, त्यामध्ये खूप साऱ्या कमेंट अशा आलेल्या आहेत की यूट्यूबवरती लाईव्ह कसं जायचं, त्यासाठी आपल्याला काही स्पेशल सेटअप लागतो का, किंवा आपण मोबाईलमध्ये जे यूट्यूब ॲप्लिकेशन असतं त्यावरून यूट्यूबवरती लाईव्ह जाऊ शकतो, अशा खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या। तर मित्रांनो, फायनली आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण मोबाईलवरून यूट्यूबवरती लाईव्ह कशा प्रकारे आपण जाऊ शकतो यावरतीच आहे। तर व्हिडिओ आजचा जबरदस्त आहे, व्हिडिओला पटापट लाईक करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या SP टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून यूट्यूबच्या टिप्स देत असतो। तर मित्रांनो, चला जराही न वेळ घालवता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊया आणि जाणून घेऊया यूट्यूबवरती आपण लाईव्ह कशा प्रकारे जाऊ शकतो। मित्रांनो, साईडला तुम्हाला माझ्या मोबाईलची स्क्रीन दिसत असेल आणि या ठिकाणी बघू शकता मी यूट्यूब ॲप्लिकेशन ओपन करून घेतलेलं आहे। आता जस्ट इथं खाली तुम्ही बघितलं तर तुम्हाला जिथून तुम्ही व्हिडिओ अपलोड करता यूट्यूबवरती, तिथं प्लस आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्रिएट अ शॉर्ट यूट्यूब अपलोड अ व्हिडिओ, गो लाईव्ह आणि क्रिएट अ पोस्ट असे 4 ऑप्शन बघायला भेटतील। काही लोकांना कम्युनिटी टॅब भेटली नसेल तर या ठिकाणी क्रिएट अ पोस्ट ऑप्शन दिसत नाही, ठीक आहे। तर हे 3 ऑप्शन जर दिसतात तर इथं गो लाईव्ह वरती तुम्ही क्लिक करायचं आहे। आता ज्यावेळी तुम्ही गो लाईव्ह वरती क्लिक करता त्यावेळी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी खूप सारे ऑप्शन बघायला भेटतात। तर इथं तुम्ही व्हिजिबिलिटी नेहमी पब्लिक ठेवायचे, कारण ज्यावेळी तुम्ही यूट्यूबवरती लाईव्ह जाणार आहात त्यावेळी तुम्हाला मित्रांनो इथं पब्लिक करणं गरजेचं आहे। पण सध्या मी इथं अनलिस्टेड ठेवत आहे, पण तुम्ही अनलिस्टेड अजिबात ठेवायचं नाही। मी अनलिस्टेड यासाठी ठेवत आहे की आता मी तुम्हाला डेमो म्हणून दाखवत आहे। जर मी पब्लिक केलं तर माझ्या जे पण सबस्क्रायबर आहेत त्यांच्यापर्यंत व्हिडिओची किंवा या लाईव्ह स्ट्रीमची नोटिफिकेशन जाणार आहे, त्यामुळे मी इथं अनलिस्टेड ठेवलेलं आहे, ठीक आहे। अनलिस्टेड केल्यानंतर कुणालाही दिसणार नाही। त्यानंतर ऑडियन्स रिक्वायर्ड जे आहे तिथं नो इट्स नॉट मेड फॉर किड्स करायचं आहे आणि इथं तुम्ही नो डिडंट रिस्ट्रिक्ट माय व्हिडिओ टू व्ह्युअर्स ओव्हर 80 हे सिलेक्ट करायचं आहे, बॅक यायचं आहे। त्यानंतर ॲड अ डिस्क्रिप्शन, आता डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जी पण डिस्क्रिप्शन तुम्ही टाकणार आहात ती टाकून द्यायची। आता या ठिकाणी तुम्हाला जे पण व्हिडिओच्या लिंक वगैरे टाकायचे असतील सर्व गोष्टी तुम्ही टाकू शकता, कीवर्ड हॅशटॅग वगैरे सर्व गोष्टी टाकू शकता, ओके। त्यानंतर इथं वरती टायटल महत्त्वाचं आहे, तर टायटल आपण या ठिकाणी देऊया। तुम्ही टायटल काहीही देऊ शकता, ठीक आहे। तर मी इथं SP क्रिएशन लाईव्ह असं टायटल देतो, ठीक आहे। आणि स्टार्टला तुम्ही मराठीमध्ये पण काही लिहू शकता, आज धिंगाणा करूया असं काही तुम्ही लिहू शकता, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्ही टायटल द्यायचं आहे आणि हे टायटल जे आहे ते थोडंसं जे आहे ते फनी टाईप टाका, जेणेकरून लोकांनी क्लिक केलं पाहिजे, ठीक आहे। तर आज धिंगाणा करूया या सगळे असं तुम्ही टायटल वगैरे थोडंसं क्लिक बेट करणारं टायटल द्यायचं आहे। सोबतच मित्रांनो इथं डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्ही काही लिहू शकता। त्यानंतर इथं जर तुम्हाला मोबाईलचं स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवायचं असेल, तुम्हाला चेहरा वगैरे दाखवायचा नसेल तर तुम्ही इथं स्क्रीन कास्ट सिलेक्ट करू शकता, ओके। पण तुम्हाला फक्त फेस दाखवायचा असेल तर तुम्ही इथं स्क्रीन कास्ट जे आहे ते बंद ठेवा। स्क्रीन कास्ट जर मित्रांनो ऑन ठेवलं तर तुमच्या फक्त मोबाईलचा डिस्प्ले दिसतो आणि तुम्ही जे पण मोबाईलच्या स्क्रीनवरती कराल ते सर्व तुमच्या व्ह्युअर्सपर्यंत दिसून जाईल। आपण जे चॅनल चेकिंगच्या लाईव्ह स्ट्रीम करत असतो ते आपण स्क्रीन कास्ट ऑन करून करत असतो। ॲडव्हान्स्ड सेटिंगमध्ये जायचं आहे। जर मित्रांनो तुमचा चॅनल मॉनिटाईज असेल तर इनेबल मॉनिटायझेशन करा, जेणेकरून सुरुवातीला व्हिडिओच्या लाईव्ह स्ट्रीम चालू झाल्यानंतर तुमच्या ऑडियन्सला ॲडव्हर्टाईज दिसेल। त्यानंतर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता दिस व्हिडिओ कंटेंट पेड प्रमोशन, जर तुम्ही काही प्रमोट करणार असाल लाईव्ह स्ट्रीममधून तर तुम्ही हे ऑन करू शकता। तिथं तुमच्या व्हिडिओच्या लाईव्ह स्ट्रीमच्या कोपऱ्यामध्ये पेड प्रमोशन वगैरे असं दिसेल, ठीक आहे, किंवा इन्क्लूड पेड प्रमोशन। अलाव रिॲक्शन जो ऑप्शन आहे हा नवीन आलेला आहे। जसे इंस्टाग्रामवरती तुम्ही हर्ट वगैरे देता तो इथून ऑन ठेवला असेल तर तुम्हाला लोक हर्ट पण पाठवू शकतात, ओके। आणि व्हर्टिकल करायचं आहे की हॉरिझॉन्टल करायचं आहे, म्हणजे आडव्या फॉर्मॅटमध्ये लाईव्ह करायची की उभ्या फॉर्मॅटमध्ये, तो इथून तुम्ही सिलेक्ट करा। त्यानंतर मित्रांनो इथून नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। आता नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर थोडंसं लोडिंग होईल आणि इथं तुम्हाला अपलोड थंबनेल नावाचं ऑप्शन येईल, तुम्हाला थंबनेल टाकायचं आहे। तर इथं पेन्सिल आयकॉनवरती क्लिक करून अपलोड थंबनेलवरती क्लिक करायचं। आता लगेच इथं लोडिंग होत नाही, थोडासा वेट करावा लागतो। त्यासाठी मोबाईलच्या स्क्रीनवर थोडंसं बोट असं वर खाली करा, तुमच्या मोबाईलमध्ये जे आहे ते गॅलरी ओपन होईल, ठीक आहे। तर इथं थोडासा आपण वेट करूया, इथं वेट करावं लागतो 8 ते 10 सेकंद, ओके। तर इथं अपलोड थंबनेलवरती मी क्लिक केलेलं आहे, बघूया आता आपल्याला किती वेळ जातोय।
तर मित्रांनो बघू शकता आपल्यासमोर जे आहे ते थंबनेल्स आलेले आहेत आणि मी एक एडिट केलेला थंबनेल होता, हा आपण थंबनेल इथं लावूया एक्झाम्पलसाठी. त्यानंतर काही वेळेस यूट्यूब अशा प्रकारे बंद होतं लोडिंग झाल्यामुळे. तर परत तुम्ही यूट्यूबवरती जा, यूट्यूबवरती गेल्यानंतर तर हे बॅक आलेलं आहे, बट इथून तुम्ही गो लाईव्ह केलं तर तुमची मागची लाईव्ह स्ट्रीम इथे दिसून जाईल. रिझ्यूमवरती क्लिक करा. त्यानंतर इथं परत एक वेळेस आपल्याला थंबनेल अपलोड करावं लागतो, कारण थंबनेल अपलोडिंग मोबाईल ॲप्लिकेशनवरून लाईव्ह करताना थोडंसं किचकट आहे, त्यामुळे इथं तुम्हाला थोडा टाईम जाईल, पण काय अडचण नाही, अगदी प्रॉपररित्या होऊन जाईल. परत एक वेळेस मी थंबनेल या ठिकाणी सेट करतो, आता बॅक नाही जाणार. ओके, आता मित्रांनो इथं जर तुम्ही खाली गो लाईव्ह वरती क्लिक केलं तर लाईव्ह जाल, पण तुम्ही जर लाईव्ह जायच्या आधी तुमच्या ऑडियन्सपर्यंत तुमच्या लाईव्ह स्ट्रीमची लिंक शेअर करायची असेल, इथं वरती शेअरचा ऑप्शन आहे, इथून कॉपी करून तुम्ही इंस्टाग्राम टेलिग्रामवरती लिंक शेअर करू शकता आणि त्यानंतर गो लाईव्ह वरती गेल्यानंतर तुम्ही डायरेक्टली लाईव्ह जाल. ओके, आता बघू शकता इथं मी लाईव्ह माझं चालू आहे. ओके, तर या ठिकाणी जे लाईव्ह माझं चालू आहे यात वरती लाईक वगैरे दिसते आणि त्यानंतर मित्रांनो बरेच लोक असे बोलतात की आम्ही लाईव्हवरती काय बोलायचं, तर इथं तुमचे ऑडियन्स चॅटिंग जे आहे ऑडियन्सचं ते चॅटिंग चालू राहील, तिथल्या तुम्ही कमेंट वाचू शकता. इथं मी बोटाने धावतोय, या ठिकाणी तुम्हाला चॅटिंग दिसून जाईल, जे पण चॅट असतं ते दिसून जाईल. आता मी अनलिस्टेड आहे त्यामुळे नाहीतर आला असतं इथं. ओके, तर अशा प्रकारे चॅटिंग वाचू शकता आणि तुम्हाला कुठल्या गोष्टींवरती बोलायचं असेल ते देखील तुम्ही बोलू शकता. त्याचबरोबर मित्रांनो जर मला लाईव्ह स्ट्रीम बंद करायची असेल तर इथं मी क्रॉस आयकॉनवरती क्लिक करून इथं ओकेवरती क्लिक करू शकतो. पण त्याआधी आणखीन एक गोष्ट, इथं चॅटिंग नावाचा ऑप्शन आहे, इथून तुम्ही लाईव्ह चॅट, टॉप चॅट, सुपर चॅट बघू शकता. त्याचबरोबर मित्रांनो आणखीन एक गोष्ट आहे, इथं प्लसवरती जर तुम्ही क्लिक केलं तर इथं तुम्ही पोल वगैरे क्रिएट करू शकता आणि इथं परत 3 डॉटवरती क्लिक करून तुम्ही शेअर करू शकता. सोबतच मित्रांनो आणखीन यामध्ये काही गोष्टी आहेत, इथं बघू शकता साईडला फिल्टर वगैरे आहे. तुम्हाला जर एखाद्याचा कॉल आला असेल, ठीक आहे, आणि तुम्ही कॉलवरती बोलणार आहात, तर तुम्हाला माईक बंद करायचं असेल तर तुम्ही इथं माईकचं ऑप्शन आहे, यावरून माईक म्यूट करू शकता, जेणेकरून तुमच्या ऑडियन्सपर्यंत तुम्ही काय बोलताय ते ऐकू जाणार नाही. परत इथून तुम्ही ऑन करू शकता. ओके, खाली तुम्हाला ज्या इथे हायलाईटचं ऑप्शन आहे, इथं तुम्ही हायलाईट वगैरे पण ॲड करू शकता. बॅक कॅमेरा दाखवायचा असेल वरच्या ऑप्शनवरून बॅक कॅमेरा दाखवू शकता अशा प्रकारे. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे. आणि इथं बंद करायचं असेल तर क्रॉस आयकॉनवरती क्लिक करून ओके करा, तुमची लाईव्ह स्ट्रीम पूर्णपणे जे आहे ते बंद होऊन जाईल. ओके, अशा प्रकारे लोडिंग होईल आणि तुमची लाईव्ह स्ट्रीम बंद होईल. इथं डन केल्यानंतर तुमच्या ऑडियन्सपर्यंत जे आहे ते परत दिसायला चालू होईल. तर मित्रांनो तुम्ही बघितलं आहे, अशा प्रकारे तुम्ही जे आहे ते यूट्यूब ॲप्लिकेशनचा यूज करून यूट्यूबवरती लाईव्ह स्ट्रीम करू शकता. आणि मित्रांनो माझं तर म्हणणं आहे प्रत्येकाने लाईव्ह स्ट्रीम करा आणि लवकरात लवकर तुमचा चॅनल ग्रो करू शकता लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ आजचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. अजून देखील तुम्हाला यूट्यूबबद्दल नॉलेज पूर्ण नसेल, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली प्रो यूट्यूबर सिरीज एक वेळेस कंप्लीट नक्की बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.